शरीर थकले असता मनाला पडण्यासाठी तयार करावे लागते। आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर धाडस करावे लागते। आज आपण अशा एका संस्थेबद्दल बोलणार आहोत जिने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे। इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे यांनी सुरू केलेली उडान द करिअर अकॅडमी आज स्पर्धा परीक्षांच्या जगात एक अग्रणी नाव बनली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर। आज खूप छान वाटत आहे आधार न्यूज नेटवर्क या प्लॅटफॉर्मवर बोलत असताना। आज जी मुलाखत घेत आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। पहिलेच चंद्रपूरच्या शैक्षणिक परिदृश्यात उडान द करिअर अकॅडमी ने एक नवा अध्याय लिहिला आहे। 2018 साली एका छोट्याशा खोलीत सुरू झालेल्या या अकॅडमीने अवघ्या काही वर्षातच एक मोठे वटवृक्ष रूप धारण केले आहे। या यशाचे शिल्पकार आहेत इंजिनियर जितेंद्र पिंपळशेंडे, ज्यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था सुरू केली। या उडान अकॅडमीची सुरुवात ही एका छोट्या खोलीतून होऊन साधारणतः 3 ते 4 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली आहे। आज छोट्या रोपट्याचं आज मोठं झाड होऊन आणि त्या झाडाला फुलं फळं आणि सोबतच सावली सुद्धा मिळून राहिलेली आहे। असं आज दृश्य पाहायला मिळते आपल्याला। एकेकाळी असं होतं की उडान अकॅडमी म्हणजे ही कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कशासाठी आहे। तर आज उडान अकॅडमी जरी नाव घेतलं तरी सांगायची गरज पडत नाही। उडान अकॅडमी हे खेड्यातील गोरगरीब कष्टकरू होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभं करून दिलेला आहे। उडान ने आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना पोलीस, आर्मी, तलाठी, वनरक्षक आणि इतर विविध राज्य सेवांमध्ये यश मिळवून दिले आहे। हे यश केवळ त्यांच्या कठोर परिश्रमाचे आहे, पण अकॅडमीतील अनुभवी प्राध्यापक आणि मैदानी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही फलित आहे। अकॅडमीची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीमध्ये, मी ज्या खोलीमध्ये राहत होतो अशा खोलीतून मी तुकुम एरियामध्ये सुरुवात केलेली होती। विद्यार्थ्यांचं कल पाहता विद्यार्थी वाढत गेले, शिकवण्याची पद्धत माझी विद्यार्थ्यांना आवडत गेली। त्यासोबतच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेणे, त्यांना थोडंसं सोल्युशन सांगणे आणि त्यांना सहकार्य करणे हे भावना मी मनामध्ये बाळगली। त्या माध्यमातूनच उडान अकॅडमी थोडं समोर जाऊन आज या स्वरूपामध्ये दिसत आहे। त्यानंतर काही कालांतराने कोरोनाचा पिरियड आलेला होता, त्यामध्ये 2 वर्ष गेलेले होते। तेव्हा असं वाटलं की आपण काय करून राहिलेलो आहे, खचून गेलेलो होतो। परंतु संयम नावाची जी गोष्ट आहे ते आयुष्यामध्ये माणसाला असणे गरजेचं आहे। यशस्वी व्हायचं असेल तर डेडिकेशन्स, पॅशन्स विथ पेशन्स या ज्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या आहेत। आणि मी बघितलं की ग्रामीण जे भागातून मुलं येतात त्यांना मार्गदर्शनाअभावी येताना खूप अडचणी येतात। ते मला जाणीव होती, त्या गोष्टीची मला सुद्धा जाणीव होती। मी सुद्धा प्रिपरेशन करत असताना त्या गोष्टीचं खूप मला सुद्धा पुरेसा अनुभव होता। तर जे ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते। सर्वसाधारण विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असतोच। त्यासोबतच त्यांना एक प्रॉपर गाईडलाईन नसते, काय करायला पाहिजे काय नाही, की मला पोलीस भरती करायचं आहे की तलाठी करायचं आहे की कोणत्या प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे हे त्यांना प्रॉपरली गाईडलाईन नसते। त्याच्यामुळे ते विद्यार्थी गोंधळून जातात। आणि तो काळ मी सुद्धा बघितलेला आहे, गरिबीचा दिव्यातला काळ काय असतो तर त्याची सुद्धा जाणीव ठेवून आज गोरगरीब विद्यार्थी खेड्यातून जो येतो त्याची सुद्धा मला जाणीव आहे। आणि त्या अनुषंगाने मी त्या विद्यार्थ्यांना कुठे कमी पडत असेल त्या विद्यार्थ्यांना सांगत असतो का कुणाला काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधा। ओके, या स्वतःचं तर आपल्याला स्वार्थ असतोच, परंतु थोडंफार निस्वार्थ बनून विद्यार्थ्यांसाठी जगता येईल का। आणि ही माझी पॅशनेट फील्ड असल्यामुळे मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये टाइम देत असतो। सकाळी माझं शेड्यूल साधारणतः 5 ला चालू होते तर सायंकाळी
रात्रीला 10 पर्यंत माझं शेड्यूल बंद होत असतो. तर त्याच्यामुळे विद्यार्थी माझ्याशी जोडलेले जातात, राहतात. त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांना समजावून सांगणे, एखाद्या गोष्टीत खचून गेलेले असतील तर त्यांना अधिक नव्याने उभं कसं करता येईल याच्याकडे सुद्धा फोकस असतो. तर याच माध्यमातून आपल्याला पुष्कळ सारा रिझल्ट सुद्धा येत आहे. आणि मी जरी सक्सेस झालेलो नसेल आयुष्यामध्ये, की एखादी गव्हर्नमेंट पदावरती लागलेलो नसेल, परंतु याचा मला खूप आनंद होते की आज खेड्यातून येणारा विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी आपल्या मार्गदर्शनाखाली आज तो प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होत आहे. आणि दरवर्षी साधारणतः 30 ते 40 विद्यार्थी आपल्या या उडान अकॅडमीमधून प्रशासकीय सेवेमध्ये जाते. आणि ज्या वेळेला ते विद्यार्थी सक्सेस होतात त्यामध्ये, त्यांच्या सक्सेसमध्ये, त्यांच्या यशामध्ये मी माझं सुद्धा यश बघत असतो. आणि तोच खूप मोठा आनंद आहे आयुष्यामध्ये. तुम्ही पैसे तर भरपूर कमवणार, परंतु आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही. आणि त्याच गोष्ट मला खूप आवडते आणि त्याच पॅशनेटने, त्याच ध्येयाने, त्याच चिकाटीने मी त्यांच्या मागे काम करत असतो. उडान अकॅडमीची सुरुवात दिनांक 1 ऑगस्ट 2018 ला करण्यात आली. अपुऱ्या जागेच्या अभावी 10 जुलै 2023 रोजी तुकुम परिसरातील मातोश्री शाळेजवळ नवीन प्रशस्त शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ही नवीन इमारत आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्वोत्तम वातावरण प्रदान करते. महाराष्ट्र पोलीस भरती असो किंवा स्टाफ सिलेक्शन, भारतीय सैन्य भरती असो किंवा जिल्हा परिषदेच्या परीक्षा, उडान द करिअर अकॅडमी प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार मार्गदर्शन करते. पोलीस भरती करत असताना पोलीस भरतीचं स्ट्रक्चर समजून घेणे गरजेचं आहे. त्यामध्ये साधारणतः 2 स्टेज असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज जी असते ते शारीरिक क्षमता चाचणी असते, ती 50 मार्कसाठी असते. आणि दुसरा जो असतो त्यांचं लेखी परीक्षा ही 100 मार्कासाठी असते. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी शारीरिक क्षमता ही सर्वात महत्त्वाची असते. चंद्रपूरमध्ये याच स्वप्नांना बळ देण्यासाठी उडान अकॅडमी आणि तेथील जितेंद्र पिंपळशेंडे सर हे विशेष प्रशिक्षण देत आहेत. तरुणी पोलीस दलात सामील होण्यासाठी कंबर कसून तयारी करत आहेत. येथे त्यांना केवळ शारीरिक शिक्षण दिले जात नाही, तर पोलीस वनरक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बारकाव्यावर जितेंद्र पिंपळशेंडे सर जातीने लक्ष देत आहेत. धावणे, गोळाफेक अशा सर्व शारीरिक चाचण्यांसाठी येथे कसून सराव करून घेतला जात आहे. फर्स्ट स्टेज क्लिअर झाल्याच्या नंतरच त्यांना सेकंडमध्ये त्यांना प्राधान्य भेटते. मिनिमम तुम्हाला 50% ऑफ मार्क फिजिकलमध्ये आवश्यक असते. म्हणजे साधारणतः 50 पैकी तुम्हाला 25 मार्क्स घेणे कंपल्सरी असतो. परंतु ॲज कट ऑफनुसार 1:10च्या रेशोनुसार साधारणतः कॅटेगरीजला 35 ते 40 मार्काच्या वरती मार्क्स लागत असतात. त्या अनुषंगाने आपण ग्राउंडची सुद्धा विद्यार्थ्यांकडनं प्रॅक्टिस करून घेत असतो. त्यांना प्रॉपर गाईडलाईन देत असतो ग्राउंडबद्दल, की कोणतं वर्कआउट कसं करायला पाहिजे, रॅपिटेशन कशी घ्यायला पाहिजे, त्यासोबतच प्रॉपरली शूज कसं वापरायचं, कोणतं शूज घ्यायचं आहे. देन त्याच्यानंतर त्यांचं डाईट प्लॅन, त्याच्यानंतर त्यांचं धावण्याचं जे रुटीन आहे, जसं 800 मीटर असेल, 1600 मीटर असेल, 100 मीटर रनिंग असेल, शॉर्टपुट फेकणे असेल, या गोष्टींची सर्व पुरेपूर आपण तयारी जी आहे ते ग्राउंडच्या माध्यमातून सकाळी मॉर्निंग 5:30 ते आपण 7:30 पर्यंत त्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण करून घेत असतो. आणि ते महत्त्वाची फर्स्ट स्टेज असल्यामुळे मला तिथे जातीने लक्ष द्यावं लागते. कारण मी शिक्षणामध्ये जरी मेहनत घेत असेल, इकडे शिकवण्यामध्ये जरी मेहनत घेत असेल, हुशार जरी विद्यार्थी असेल, परंतु त्याची शारीरिक क्षमता चाचणीचं फर्स्ट स्टेज जर क्लिअर झालेला नसेल तर तो विद्यार्थी इकडे सेकंड स्टेजला बसू शकत नाही. या गोष्टीचं सगळ्या विद्यार्थ्यांना थोडंफार पुरेसं ज्ञान असते. म्हणूनच मॅक्सिमम विद्यार्थ्यांना सांगत असतो की ग्राउंडकडे सुद्धा दुर्लक्ष आपल्याला करता येत नाही. त्याच्यामुळे ग्राउंड सुद्धा रेग्युलर करणे गरजेचं आहे. हे यशाची तुमच्या पहिल्या स्टेजची पहिली पायरी आहे. ओके, त्यासोबतच सेकंड स्टेजसाठी तुमचं क्लासेस आहे किंवा सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. परंतु एक मार्गदर्शनाखाली अंडर कोचिंगमध्ये प्रिपरेशन करणं आणि सेल्फ प्रिपरेशन्स हे थोडं कुठेतरी तफावत आढळते. ओके, त्याच्यामुळे अंडर कुणाच्या तरी गाईडलाईनमध्ये प्रिपरेशन करणे हे थोडंसं मार्क्सकडे म्हणजे यशस्वी होण्याकडे जास्तीत जास्त चान्सेस असतात तुमचे. चंद्रपूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे एक नवे केंद्र म्हणून उडान द करिअर अकॅडमी उदयास आली आहे.
इंजिनियर जितेंद्र पिंपळशेंडे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था भविष्यातही अनेक तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये उडाण घेण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करणारे शेकडो तरुणी दर रविवारी एकत्र येतात. येथे त्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यासाठी सराव पेपर घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन कसे करावे आणि कोणत्या विषयांवर अधिक लक्ष द्यावे हे समजण्यास मदत होते. उडान अकॅडमीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सराव पेपर एक उत्तम व्यासपीठ बनले आहे, जिथे त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांचा साधारणतः 70 ते 80% अभ्यास झालेला असतो, क्लासेस झालेले असते, त्यांचे आपल्या क्लासमध्ये टॉपिक वाईज तर टेस्ट घेतच असतो आपण. जसं टॉपिक झालं की त्या अनुषंगाने आपण टेस्ट कंडक्ट करत असतो. त्यासोबतच जो 100 मार्काचा लेखी पेपर होतो, आयोगाच्या पॅटर्ननुसार, आयोगाच्या पद्धतीनुसार जो पेपर जो येत असतो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक संडेला सकाळी 8:30 वाजता उडान अकॅडमीच्या साईडला महानगरपालिकेची जी शाळा आहे त्या शाळेच्या पटांगणामध्ये तो पेपर आपण 100 मार्क्सचा घेत असतो. आणि त्यात येणारे जे प्रश्न आहेत ते आयोगाच्या पद्धतीनुसारच राहतील याचं पुरेसं आपण भान ठेवून तो पेपर सेट करत असतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना अडचणी येते त्या विद्यार्थ्यांना जिथे डाऊट आलेला आहे, ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज कमीत कमी फीज मध्ये आपण तो पेपर घेण्याचा प्रयत्न करत असतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी एकत्र बसून अभ्यास करता यावा यासाठी या अकॅडमीने विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. शहरातील गोंगाटापासून दूर शांत आणि एकाग्रतेने अभ्यास करता यावा यासाठी हे वातावरण तयार करण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व साधने जसे की वायफाय, पिण्याचे पाणी आणि वाचनासाठी पुरेशी जागा मिळते. विद्यार्थ्यांना रूमवरती अभ्यास होत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना आपली स्टडी रूम सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. ते साधारणतः 24 तास सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करू इच्छिता तर अशा विद्यार्थ्यांनी 24 तासासाठी अभ्यासिका सुद्धा आपली आहे.